बंधूंनो नमस्कार. आमच्याकडे कोकणात एक म्हण आहे, गावात जेवणावळ आणि कुत्र्यांची तारांबळ. दिल्लीमध्ये जो स्फोट झाला ना, त्याच्यानंतर माध्यमांमधनं जे काही चालू आहे, साधारण त्या म्हणीची आठवण करून देणार आहे. स्फोटाचा आवाज एकदाच झाला, पण न्यूज चॅनलवरचे अँकर बेंबीच्या देठापासून एवढे किंचाळतायत तेव्हापासून, की मुळव्याध होईल की काय यांना अशी भीती वाटते हो. आणि टी-आर-पी खेचण्यासाठी म्हणजे तिथे स्फोट झालाय. गंमत बघा 26/11च्या हल्ल्याच्या वेळेला जी चूक झाली तशीच काहीशी चूक पुन्हा होते की काय याचा जरा अंतर्मुख होऊन या माध्यमांनी विचार केला पाहिजे असं वाटतं. तेव्हा सुद्धा एन-एस-जी कमांडो कुठपर्यंत पोहोचले, ते छतावर कसे उतरतायत हे आमची माध्यमं स्वतःच पाकिस्तानला दाखवत होते. मी बॉम्बस्फोट झाल्यापासूनच्या बातम्या बघतोय, की तिथे माध्यमच दाखवतायत पाकिस्तानला सुद्धा. आता एन-एस-जीची टीम पोहोचली, एन-आय-एची टीम पोहोचली, दहशतवाद विरोधी पथकाची एक टीम मुंब्र्याकडे गेली, एक टीम फरीदाबादला गेली आहे. हे सगळं म्हणजे का का शत्रूला माहिती देता? आणि कळस, कळस मी आता नाव घेत नाही, पण ऑनलाईन वृत्तपत्र आहे एक. त्यांनी तर पोल लावला होता पोल, की फरीदाबादला जी स्फोटक मिळालं ते किती किलो होतं आणि 4 ऑप्शन 50 किलो, 100 किलो, 150 किलो आणि 200 किलो. अरे काय? काय कोण बनेगा करोडपतीची हे चालू आहे का कॉन्टेस्ट? काही म्हणजे यार काही. आणि या सगळ्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची, पत्रकारिता स्वातंत्र्याची पुन्हा चड्डी घातली जाते. कधी थांबणार हे सगळं? मी एक व्हिडिओ केला, YouTubeनी तो व्हिडिओ काढून टाकला. प्रक्षोभक वगैरे काय काय म्हणून म्हणजे आमच्या देशावर शेजाऱ्यांनी हल्ला केला, माणसं चिंधड्या होऊन मेली वगैरे वगैरे, तरी आम्ही संताप व्यक्त नाही करायचा. का तर त्याला प्रक्षोभकता म्हणतात. म्हणजे बॉम्ब फोडणं, आमची माणसं मारणं याला ते प्रक्षोभक मानत नाहीत. पण त्याच्याबद्दल बोललं परखडपणे तर त्याला प्रक्षोभक असं म्हटलं जातं. असो अर्थात त्यांची पॉलिसी, त्यांनी तो व्हिडिओ काढून टाकला. म्हणून मी हा दुसरा व्हिडिओ केलाय. यात मी एवढंच सांगू इच्छितो, की मी काय माझं मतबीत मागे घेतलेलं नाही. त्यांना तो पचला नाही म्हणून व्हिडिओ त्यांनी काढलाय. मी माझ्या मतावर ठाम आहे. धन्यवाद.